करण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतात। जे आंदोलन करण्यात आलं होतं या ठिकाणी आपण पाहतोय आंदोलक जे ते इथे पाहायला मिळत आहे। साधारणतः हे सगळे आंदोलक या ठिकाणी होते। नेमकं स्वातंत्र्य दिन आहे, आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतो आणि इकडे पाहतोय हे आंदोलन जे ते या ठिकाणी झालं। नेमकं आंदोलनाचं कारण काय जाणून घेण्यासाठी आपण इथे आपण पाहतोय त्यांनी सगळ्यांनी हे आंदोलन जे ते केलेलं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता म्हणजे आपण पाहतोय तिकडे केरोसिन सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। इथे जर आपण पाहिली ही सगळी दृश्य त्यांच्या हातामध्ये माणिकराव कोकाटे त्यांच्या विरोधामध्ये हे सगळं आंदोलन झाल्याचं पाहायला मिळत आहे। ही समोर आपण पाहतोय पोलिसांच्या गाड्यात मुळात ज्या वेळेला आंदोलन त्यांनी केलं त्यावेळेला हातामध्ये केरोसिन आणि आपण पाहतोय त्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः आपण पाहतो त्याच्यामध्ये आपल्याला बॅनर सुद्धा पाहायला मिळाले। अत्यंत असं हे आंदोलन जे आता सध्या या ठिकाणी होतंय ते म्हणजे मुळात आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती जे या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे ते अत्यंत पाहायला गेलं तर जे आज नुकताच थोड्या वेळापूर्वी या मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। मात्र या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतरच या मंत्रालयाच्या अगदी समोरच्या मेन गेटवरतीच आंदोलन जे ते करण्यात आलं। मुळात हे आंदोलन हातामध्ये केरोसिन असेल यासोबत बॅनर असतील हे आंदोलक जे ते घेऊन आले होते आणि त्यांनी ते आंदोलन जे ते केलेलं आहे। मुळात यामध्ये आपण पाहतोय वादग्रस्त जे मंत्री आहेत त्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन होतं आणि या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वत्र पोलिसांचा फौजफाटा पाहायला मिळतो आहे। पोलीस चौबाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत की एकंदरीत त्यांनी संपूर्णपणे सुरक्षा जी आहे ती कडक केलेली आहे। आजच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या सगळ्यावरती लक्ष जे आहे ते नियंत्रण जे आहे ते पोलिसांचं पाहायला मिळत आहे। सर्वत्र ठिकाणी आज 79वा स्वातंत्र्य दिन साजरा जो आहे तो केला जात आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणी ध्वजारोहण सुद्धा होत आहे। नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर अनेक ठिकाणी कार्यक्रम जी आहे ती सुरू असताना अचानक मंत्रालयाच्या या गेट बाहेर याच ठिकाणी आपल्याला आंदोलन होताना पाहायला मिळालं। मुळात हे आंदोलन जे वादग्रस्त मंत्री असतील त्यांच्या विरोधामध्ये असल्याची माहिती सध्या समोर येते। सद्यस्थितीत पोलिसांकडूून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। जे आंदोलक या ठिकाणी दाखल झाले होते त्यांच्या हातामध्ये कुठेतरी केरोसिन आणि बॅनर सुद्धा होते ज्याच्यावरती त्यांनी निषेधार्थ ज्या त्या गोष्टी लिहिलेल्या होत्या। त्यामुळे निश्चितच ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांपासून जो वादग्रस्त मंत्री असतील त्यांच्या विरोधातला जो काही मुद्दा पेटलेला आहे त्यावरून सध्या आंदोलक असतील विरोधक असतील ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। सध्या जे आंदोलक आले होते त्यांची सद्यस्थितीतली माहिती ही अद्याप समोर आलेली नाहीये। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र या सगळ्या संदर्भातला निर्णय नेमकं पोलीस नेमकं काय आता यांना ताब्यात घेतल्यानंतर नेमकं त्यांना आता कशा प्रकारे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या मंत्रालय परिसरामध्ये पाहायला मिळतोय। कारण ज्या प्रकारे प्रोटोकॉल प्रमाणे आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो आणि या दिवशी संपूर्ण या मंत्रालय परिसराला पोलिसांच्या छावणीचं स्वरूप येतं आणि त्यानुसारच आपण पाहतोय इथे हे छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे। काही क्षणापूर्वी या परिसर पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। कारण तिकडे कार्यक्रम जो आहे तो स्वातंत्र्य दिनाचा पार पडत होता आणि या सगळ्यानंतर या कार्यक्रमानंतरच अवघ्या काही अर्ध्या तासाच्या अंतरानंतर या ठिकाणी हे आंदोलन झाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातल्या अधिकच्या माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अजय सह मी वैभव पाटील, मुंबई।